नमस्कार, इशिका क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कमलासन. कमलासनसाठी आपण फुलाची रुंदी घेतली आहे 20 इंच, आतला सर्कल आहे 6 इंचाचा आणि मोठा सर्कल आहे 12 इंचाचा. यासाठी आपण ज्वेलरी बनवणारी तार घेणार आहोत. पानांसाठी डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन घेणार आहोत आणि फुलासाठी हे कलर यूज करणार आहोत. पहिल्यांदा आपण मधला सर्कल बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी व्हाईट कलर यूज केला आहे. पांढऱ्या उलांनी मी मधला सर्कल बनवून घेणार आहे. पांढरा आणि पिवळा या दोन्ही उलांचे कॉम्बिनेशन खूप छान दिसते. तुम्हाला वाटेल ते तुम्ही कलर यूज करू शकता. मला हे 2 कलर कॉम्बिनेशन आवडलं, त्यासाठी मी हे 2 कलर यूज करत आहे. व्हाईट कलर भरून घेतल्यानंतर मी व्हाईट कलरच्या बाजूला पिवळ्या कलरनी सर्कल पूर्ण करत आहे. उलन चिटकवताना व्यवस्थित चिटकून घ्यायचं, जेणेकरून ते उलन निघणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. येलो कलरनी 12 इंचाचा सर्कल आपण पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर आपण पाकळ्या बनवून घेणार आहोत. पाकळ्यासाठी डार्क गुलाबी कलर आणि फेंट गुलाबी कलर वापरणार आहोत. पहिल्यांदा मी पाकळ्यांचे बॉर्डर डार्क गुलाबी कलरनी 2 शेड करून घेणार आहे. ह्या 2 शेड घेतल्यानंतर धागा कट करून मी फेंट गुलाबी कलरनी पाकळीच्या मध्ये पूर्ण भरून घेणार आहे. फेंट आणि डार्क कलरचं कॉम्बिनेशन दिसताना खूप सुंदर दिसतं, त्यासाठी मी हे 2 कलर वापरणार आहे. अशाच प्रकारे बाजूच्या पाकळ्याही डार्क पिंक आणि फेंट पिंक कलरनी बनवून घेतल्या. अशाच प्रकारे पाठीमागच्या बाजूलाही आपण पहिल्यांदा डार्क गुलाबी कलरनी 2 शेड करून मध्यभागी फेंट गुलाबी कलरनी पाकळी भरून घेणार आहोत. बाकीच्या पाकळ्याही आपण तशाच बनवून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपण कलर भरून घेतल्यामुळे ते गुलाबी कलर भरून घेतल्यामुळे कमळ हे खूप सुंदर दिसतं. अशाच प्रकारे बाजूच्या पाकळ्याही आपण भरून घेणार आहोत. मध्यभागी जागा रिकामी ठेवणार आहोत. हे आपलं कमळाचे कलर भरून झाले आहेत. आता आपण पानांचे कलर भरणार आहोत. त्यासाठी डार्क हिरवा कलरनी बॉर्डर करून घेणार आहे. त्यासाठी 2 शेड मी डार्क कलर ग्रीन वापरणार आहे आणि मध्ये फेंट हिरवा कलर वापरणार आहे.
हे आपण पानांसाठी डिझाईन बनवून घेतली आहे. अशाच प्रकारे हे बाकीच्या पानांनाही आपण असेच कलर भरून घेणार आहोत. मध्यभागी जागा रिकामी ठेवणार आहोत आणि दोन्ही शेड आपण व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत. तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशा प्रकारे व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं कमळ तयार झालं आहे.